मृतमित्राच्या कुटुंबियांना मित्रपरिवारानं केली लाख मोलाची मदत। सुळे येथील कटाळे कुटुंबीय उदयवरील मित्रांच्या प्रेमानं भारावले। 7 मे रोजी गजरगाव बंधाऱ्याजवळ हिरण्यकेशी घडली होती मन हेलावणारी घटना। 19 वर्षांनी झालेली गावची लक्ष्मी यात्रा, त्यामुळे सुळे गावचा आनंद परमोच्च टोकावर होता। तसाच तो गावातील कटाळे कुटुंबियांचा देखील होता। यात्रेसाठी खास मुंबईहून उदय आपल्या कुटुंबियांसोबत गावी आला होता। गावाकडे वडील बचाराम, भाऊ अरुण यांच्यासह संपूर्ण कटाळे कुटुंबियांनी लक्ष्मी यात्रा धूमधडाक्यात साजरी केली होती। मात्र सुळे गावचा आणि कटाळे कुटुंबियांचा हा आनंद फार काळ टिकला नाही। यात्रेनंतर अवघ्या 6व्या दिवशी अरुण आणि उदय हे दोघे भाऊ आपल्या मुलांसह कुटुंबियांना घेऊन गजरगाव येथील बंधाऱ्यानजीक हिरण्यकेशी नदीत हांतरून पांघरून धुवायला गेले। त्यानंतर मुलांना पोहायचा मोह झाला आणि तिथंच घात झाला। पाण्याचा अंदाज न आल्यानं मुलं बुडू लागली आणि त्यांना वाचवायला दोघेही धावून गेले। मात्र नियतीनं डाव साधला आणि दोन्ही भावासह एकाच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला। काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना काळाच्या ओघात लोकांच्या विस्मृतीत गेली, पण उदयचे मित्र मात्र हे विसरू शकले नाहीत। वयाच्या 80व्या वर्षी 2 तरुण मुलं आणि एका नातवाला गमावलेल्या आणि त्यामुळे पूर्ण उद्ध्वस्त झालेल्या बचाराम कटाळे यांना धीर देण्याचा मित्रपरिवारानं चंग बांधला। आर्थिक स्वरूपात मदत करून त्यांचा दुःखभार हलका करण्याचं ठरवलं आणि सर्वजण कामाला लागले। बघता बघता लाखभर रुपये जमा झाले आणि त्याची बँकेत ठेव ठेवली आणि ती पावती बचाराम यांच्या हातात दिली। मित्रपरिवाराच्या मदतीनं कटाळे कुटुंबीय भारावून गेले, तसे मदतीचे हात देखील आतल्या गहिवरानं थरारून गेले।